साई दे आय. हे ना रोज सकाळी देवपूजा सुरुवात झाली ना हे असंच चालू असतं आमचं. दे 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 आंबा जे करू दे दे जे करू दे दे हां जे हां द्या आता द्या 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 आता द्या द्या बस की आता द्या बस आता दे 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 म्हणलंय ना. हे आगाव दे जे करू दे दे हां जे करू माय बू झाले जे बर जे बरा जेला बू झालं दे लवकर. वरी बघ बर जरा इकडं बघ माझ्याकडं इकडं बघ. आणि ह्यो जो साईडचा सगळा पसारा पडलेला आहे ना कपडे वगैरे हे सगळ्याचा टाईम आहे आणि हा सकाळचा टाईम असाच असतो. तर सो तुम्ही त्या कपड्याकडे पूर्णपणे इग्नोर करा आणि याच्याकडे दे 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 ही घे तुला ही घे तुला ही घे ही घे ही घे तुला ही घे दर 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 घे घे नको दे दे लवकर दे अजून एक गिऱ्हाईक बसले. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर हे बघा सकाळची सुरुवात अशी होते म्हणजे मुलं आहे ना काही काम करायला ना त्यामध्ये अडथळा घालतात म्हणजे घालतात आणि हे असंच चालू असतं आमचं. म्हणजे त्याला देवपूजा करताना जेव्हा वरचं सामान मी खाली काढून ठेवलं ना तो काही ना काही असं उचलून घेऊन पळून जात असतो आणि शांत बसत असतो खेळायला. पण ते काहीतरी अशी वस्तू उचललं की ते तुटणार किंवा फुटणार अशीच आहे अशीच वस्तू घेऊन पडतो. त्यामुळे मग त्याच्या खूप मागे लागावं लागतं आणि मग ते असं काहीतरी समजून त्याच्याकडे गोड बोलून काहीतरी मग ते वस्तू घ्यावी लागते. तशीच तो ते गाईला इतकं जपतो ना आणि म्हणजे जपतो पण छान पडेल असं पण त्याला भीती पण वाटते. पण मला भीती वाटते ना ती फुटेल किंवा काय होईल असं वाटतं ना म्हणून मग त्याला किती गोडीमोडी लावलं तरी तो काही लवकर देत नाही आणि कसं तर करून मग त्याच्याकडून काढून घ्यावी लागते. आणि त्याला खूप आवडतं त्या गाई सोबत खेळायला आणि ते मी देवघरामध्ये ठेवते ना त्यामुळे मग ते रोज देवपूजा वगैरे करताना खाली काढून ठेवली की तो तसा करतो. आणि ते आमची देवपूजा वगैरे चालली होती तर देवपूजा करताना पण त्याला असं उचलून घ्यायला लागतं. तर उचलून घेतल्याच्या नंतर पण त्याला ते जे पंचपाळ आहे ना हळदी कुंकाचं त्यामधलं त्याला हळदी कुंकू सर्व देवांना लावायचं असतं, स्वतःला लावायचं असतं आणि घरातील बाकी सर्वांनाही लावायचं असतं. तर असं त्याला समजूत काढत अशा प्रकारे मी देवपूजा वगैरे करून घेते सर्व म्हणजे. आणि त्याला म्हणजे देवपूजा करताना इतकं सांभाळावं लागतं ना की पूर्णपणे ते देव त्याला घ्यायचे असतात किंवा हळदी कुंकू त्याला लावायचं असतं, अगरबत्ती घेऊन त्याला ओवाळायची असते, पूर्ण असं सर्व कामे त्याला माझ्यासोबत करायची असतात. पण थोडीशी भीती वाटते ना त्यामुळे मग मी त्याला शक्यतो माझ्यासोबत घेऊन उचलून घेते आणि माझ्यासोबत घेऊनच त्याला काय करायचं असेल ते करते. मग आपण थोडंसं समजावलं ना तो समजून जातो. पण देवपूजा करताना इतका हट्ट करतो ना तो कशाचा काय देव घ्यायचे हे घ्यायचं ते करायचं असं खूप पण हट्ट करतो. आणि तुमची पण मुलं असंच करतात का ते मला नक्की सांगा. आणि हे झाड मी पूर्ण म्हणजे जे देव धुतलेलं पाणी असतं ना ते पूर्णपणे या झाडाला ओतून देते. इकडे तिकडे ओतून देण्यापेक्षा या झाडाला ओतून दे. आणि हे झाड इतकं छान हा चुचू नाही काय बघायचंय कुठे आहे चुचू आहे का चुचू इथं कुठे आहे हां कुठे आहे तिथं चुचू घे चुचू चल बाहेर जाऊ चुचू बघायला दिसते का बघ चुचू. आणि तिथे झाडापाशी ना मी थोडंसं तांदूळ ठेवत असते. तर सकाळी चिमणी तिथे खायला येत असतात त्या याला बघायच्या असतात. तर बाहेर गेल्याच्या नंतर म्हणलं चल दाखवूया. आणि बाहेर पण झाडं इतकी छान फुटलेत ना आता म्हणजे शेवंतीचं झाड पूर्णपणे वरून वाळलेलं होतं ते पण खालून पूर्णपणे असं रोप आल्यासारखं पूर्ण झाडे आलेले आहेत. तर आता सर्व कामे आवरून आज खूप कामे होती तर म्हणलं चला आता इकडलं स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता. सकाळी देवपूजा वगैरे झाली होती. त्यानंतर मग याला थोडं खेळवलं खाऊ वगैरे घातलं आणि
चला म्हणलं आता बाहेरचं सर्व आवरून घेऊया. आणि पूर्णपणे आमचं सगळं घर इतूरपितूर झालेलं असतं, कारण की मुलं आहेत तर घरामध्ये असं नेहमी स्वच्छ राहील असं काही राहत नाही. तर सर्वकडे पसारा इकडे तिकडे पडलेला असतो. पसारा म्हणजे मुलांची खेळणीच असतात, दुसरं काय नसतं. कपडे वगैरे हे आपले रोजचे तर असतातच, मग ते एकदा व्यवस्थित करून नीट ठेवलं, झाडू मारून फरशी वगैरे पुसून घेतली ना, मग घर एकदम म्हणजे संध्याकाळपर्यंत 4 ते 5 वाजेपर्यंत स्वच्छ राहतं, कारण की तोपर्यंत मुलं वगैरे झोपून जातात ना, त्यामुळे मग दुपारचं थोडंसं बरं वाटतं. ते उठल्याच्या नंतर परत अजून घर आहे तसं होतं, त्यामुळे रोज ते आपले एक रुटीनच असतं. रोज उठायचं, हे कामं ते कामे करायची आणि पूर्ण या मुलांच्या मागे हे आवरा ते आवरा हे चालूच असतं. आणि हे आमचं असं करतं, हे छोटंसं येऊन उभारलं ना बाळ, त्याला असं इथे धर तिथे धर तिथे, म्हणजे असं मारत पण नाही, चिमट्या पण घेत नाही, पण उगं त्याला हे खेळवतं काय करतं काय त्याला कळतच नाही. आणि ते घाबरतं, तो जवळ आला ना तो घाबरतो. आणि माझं काम चाललेले असते तर याचं मध्ये चालू असतं, तर सर्व पण असं मी आवरून घेतलं होतं आणि झाडू वगैरे मारून घेतला. आता फरशी वगैरे पुसून घेतली. त्याच्यानंतर मग आज होतं संत रोहिदास महाराज यांची जयंती होती, त्यामुळे मग मला सर्व आज आवरायचं होतं, कारण की दरवर्षी आम्ही हे जयंती म्हणजे छान प्रकारे साजरी करतो. आम्ही घरीच करतो, पण छान प्रकारे साजरी करतो. तर पूजेचं ताट वगैरे बनवून घेतलं मीही तयार झाले होते आणि आमची झोपही झाली होती, त्यामुळे तो झोक्यात उठून बसलेला होता आणि मिस्टर माझे पूर्ण बाहेरची तयारी करत होते. तोपर्यंत मीही आवरलं आणि पूजेची तयारी केली. तर असं काही नाही, थोडंसं म्हणजे ते म्हटले चला आता थोडंसं मी पण डेकोरेशन करतो, त्यामुळे मग ते डेकोरेशन करत होते. म्हटलं चला तुम्हाला काय आवडेल ते करा, जसं करायचं तसं करा. मी बाकीचं काय मला जे करायचं होतं ते मी करून ठेवलं होतं इथं, आणि ते फुलांचे हार वगैरे वरती असं लावत होते साईडनं थोडंसं. आणि म्हणलं चला आता मी पूजा वगैरे खालचीवर मांडून घेते, आणि बाहेरही जायचं होतं, त्यामुळे मग आवरत होते. तसं तर मग ही सकाळीच पूजा वगैरे करत होते मी, पण सकाळचं काही थोडासा वेळ भेटलाच नाही, कारण की दुसरी पण कामे असतात, मग हे पूर्ण गोंधळ उडून जातो. त्यामुळे संध्याकाळी आपलं निवांत होतं, त्याच्यामुळे म्हणलं चला संध्याकाळीच आपण करून घेऊया. आणि हे असं असतं मुलांना, म्हणजे तो झोपेतून उठल्याच्या नंतर त्याला समजावण्यातच 1 तास निघून जातो, आणि रडल्याच्या नंतर तो कधी कधी असंच चिडचिड करतो. मग त्याला समजावत म्हणजे तो खेळवत त्याचं आमचं इकडे चालू होतं डेकोरेशन वगैरे, आणि त्याचं आपलं तिकडे मस्ती वगैरे चालू होती. थोडंसं ठीक झाल्याच्या नंतर मग परत तयारीला लागले, आणि अशी काही तयारी करून घेतली होती, म्हणजे खूप जास्त नाही आहे बरं का, पण कशी तयारी झाली आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा. हो, आणि चॅनलला नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा, कारण की तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आणि चॅनलला तुम्ही जर एक लाईक आणि एक सबस्क्रायबर केलात तर मला एक प्रोत्साहन मिळतं की आपले व्हिडिओ आवडतात, आपण पुढं अजून बनवले पाहिजे असं वगैरे. म्हणजे नवीन तसं आता मी पण म्हणजे नवीन सुधारण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ वगैरे मला काही यातलं जमत नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करते. ते म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर, तसं माझं चालू झालेलं आहे, प्रयत्न करायचे चालत आहे. तर तुम्ही त्या प्रयत्नाला साथ दिली तर खूप बरं होईल. बोलत आणि बरीच अशी कामे उरकून घेतलेली होती. तर आता बनवायचं होतं मला प्रसादासाठी शिरा. म्हणलं चला आता प्रसादाला पण होईल, आणि हा झोपेतून उठला होता ना, याला पण होईल. तसं आज नव्याची पौर्णिमा होती ना, त्यामुळे मग पुरणपोळीचा बेत होता. तर पुरणपोळीचा बेत थोडा उशिराने होईल, मग आरती केल्याच्या नंतर प्रसाद तर दाखवायला हवा ना, त्यामुळे मग म्हणलं चला प्रसादाचा शिरा बनवून घेऊया, म्हणजे दोन्ही होईल. आणि तसं पण आता बाहेर जायचं होतं, त्याच्यामुळे थोडंसं घाई गडबड होती. मग केळी टाकून मस्तपैकी असा प्रसादाचा शिरा बनवला होता. तर खूप छान लागतो हा शिरा, आमच्या सर्वांना आवडतो, आणि नेहमी मी असं बनवत असते, कारण की आवडीने खातात तर बनवायला काय हरकत आहे. आणि खूप छान लागतो, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, किती छान लागतो. तर एकदम असं सुका बनवायचा होता, पण मला थोड्याशा वड्या वगैरे काढायच्या होत्या, त्यामुळे मग मी थोडासा असं हे बनवला होता, म्हणजे जास्ती सुकाही नाही आणि जास्ती पातळही नाही, अशा प्रकारे बनवला होता. तर संत रोहिदास महाराज हे थोर संत होते, आणि त्यांनी आपल्याला एकच म्हणजे एक संदेश दिला होता की सगळी माणसं समान आहेत. त्यांचे प्रसिद्ध वाक्य होते, मन चंगा तो कटोती में गंगा. म्हणजे मन शुद्ध असेल तर देव जवळच आहे. आणि त्यांनी आपल्याला म्हणजे त्यांचे विचार आपल्यासाठी आज पण खूप महत्त्वाचे आहेत. एकमेकांना आदर, प्रेम, माणुसकी हेच खरा धर्म आहे, हे त्यांनी शिकवलेलं आहे. देव तर मंदिरातच नाही, तर चांगल्या विचारात, चांगल्या कृतीत हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. पण ते आपल्याला सध्या तर कुठेच बघता
म्हणजे बघायला दिसत नाही आहे आणि त्यांनी हे आपल्याला शिकवलेले खूप छान आहे. तर माझी पूजा वगैरे सर्व आरती वगैरे आवरून घेतली होती. तर पूजा अशी झालेली होती साधी सोपी एकदम. तर कशी वाटली पूजा तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला एक सबस्क्रायबर आणि एक लाईक जरूर करा. तर भेटूया असंच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.